सकाळच्या या सुंदर दृश्यासोबत तुमच्या चॅनलवर स्वागत करत आहे मी. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? सकाळची वेळ झालेली आहे. सूर्यदेवांचं दर्शन घेऊन मी पाणी प्यायला घेतलेलं आहे आणि पाणी पिताना मी त्यामध्ये अफर्मेशन्स टाकत असते. त्याचा मला प्रचंड फायदा होतो. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल काय असतं नक्की ते, तर कमेंट करून सांगा. मी त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवून घेईल. पाणी पिल्यानंतर इथे चहा ठेवलेला आहे. चहा उकळतो आहे. तोपर्यंत किचनचं एक ठरलेलं काम असतं ते म्हणजे जे काही भांडे समजा रात्री घासून ठेवलेले असतात ते लावायचे. म्हणजे मग ओटा मोकळा होतो पुढच्या कामांसाठी. तर हेच काम मी आता इथे करत आहेत. सकाळी आईंचा चहा झाला तर ओट्यावर भांडी होती तर ती लावून घेते आणि त्यानंतर चहा पिला आणि वेळ झाली ती म्हणजे दुपारच्या स्वयंपाकाची. तर आज आम्ही बनवणार आहे कडवे वाल, ज्याला बिरडा असं पण म्हणतात. तर त्यासाठी मी एक वाटण बनवून घेणार आहे. कांदा, लसणाच्या 3-4 पाकळ्या, आलं आणि थोडंसं ओलं खोबरं आणि 2 टमाटे घेतलेले आहेत. त्याची वेगळी प्युरे बनवेल. आणि इथे जो बिरडा होता तो विकतच आणला होता भिजलेला. फक्त त्याची आम्ही घरी साल काढलेली आहे. तुम्ही ह्या वालाला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते टाकलेला आहे कांदा. कांदा मी मिक्सरमध्ये टाकायच्या आधी थोडंसं धुवून घेतला. म्हणजे त्याचा जो तिखटपणा असतो किंवा कडवटपणा असतो तो निघून जाईल आणि आपल्या भाजीला असा कडवटपणा येणार नाही. आणि टाकलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या, आलं, ओलं ओलं नारळाचं ह्यामध्ये टाकायचं कारण त्या ओल्या नारळाची त्या भाजीला खूप छान चव येते. आज खूप दिवसांनी खरं तर आम्ही ही भाजी बनवत आहोत. घरात असाच विषय चालू होता तर एकदम आठवलं म्हटलं, "अरे आपण ही भाजी कधीची केलीच नाहीये. चला तर करूयात." मग बाजारातूनच वाल आणले विकत भिजवलेले आणि मग त्याची भाजी बनवली. तर इकडे वाटण बनवून तयार झालेलं आहे. आता हे मस्तपैकी परतून घेणार आहोत. एका साइडला पाणी तापत आहेत आणि दुसऱ्या साइडला मी कुकर ठेवलेला आहे कारण मुलांना शाळेत जायचं आहे. थोडा वेळ कमी आहे म्हणून मग कुकरला शिजवणार आहे भाजी. झटपट होईल. तर कुकरमध्ये घेतलेलं आहे एक दीड पळी तेल. थोडं तेल जास्त घेतलं कारण यामध्ये वाटण सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणून. नाही टाकलं जास्त तेल तर बेस्टच. तसंही तेल कमीच टाकावं. मग तर मसाल्याचा डब्बा पण मला स्वच्छ करायचा आहे. तर मी तेच बघत होती, की खाली मसाले सांडलेले आहेत. काहीतरी पेपर ठेवावाच लागेल त्यामध्ये. तर तेल तापलं आहे. त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी, चमचाभर मोहरी आणि अर्धा चमचा टाकलेलं आहे जिरं. मस्त खमंग फोडणी द्यायची आहे भाजीला. आणि टाकलेला आहे हिंग. यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकतात, पण आमच्याकडे नव्हता, तर मी नाही टाकलेला आहे. आणि जे काही वाटण आहे, जे कांद्याचं केलेलं आहे, कांदा, खोबरं, आलं, लसूण, ते वाटण मी यामध्ये घातलेलं आहे. मिक्सरचं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. ते चमच्याने काही निघत नाही, त्यामुळे मग हातानेच मी काढलेलं आहे आणि मस्तपैकी 5 मिनिट परतून घेणार आहे. कमी गॅस ठेवलेला आहे, म्हणजे ते जळणार नाही. आणि थोडं-थोडं तेल सुटायला लागलं, की मग त्यामध्ये मी घालणार आहे मसाले. कांदा कच्चा घातलेला आहे, त्यामुळे कांदा आपल्याला फोडणीमध्ये, तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. नाहीतर मग कांद्याचा कडू एक असा चव ती भाजीला येते किंवा एक वास येतो, तो नकोय. आता कांदा परतून होतोय, तोपर्यंत साईडला मी टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून प्युरे करून घेणार आहे. तर एक मोठा आणि एक मीडियम साइजचे असे 2 टमाटे घेतले आहेत. जास्त पण आंबट नको. आता कांदा झालेला आहे छान. त्याच्यामध्ये आता घालणार आहे मी मसाले. मसाल्यांमध्ये हळद टाकणार आहे 1 चमचा, लाल तिखट चवीनुसार आणि 1 चमचा घातलेला आहे गरम मसाला. बस इतकंच आणि धना पावडर थोडीशी. आणि आता मसाले थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. मसाले एकजीव झाले, की त्यामध्ये मग जी टोमॅटोची प्युरे करून ठेवलेली आहे ती मिक्स करायची आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. जेवढे छान मसाले आपण परतवू किंवा त्यामध्ये आपण भाजी छान परतवू, तेवढी भाजीची चवही चांगली लागते. टोमॅटोचा कलर पण खूप छान आहे, त्यामुळे प्युरेचा कलर एकदम मस्त कलर आहे. अशा रंगाची साडी, ड्रेस पण किती छान दिसेल हे ना? कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाकडे आहे अशा कलरचा ड्रेस. तर या भाजीमध्ये आता गरम पाणीच घालायचं आहे. कारण थंड पाणी घातलं तर छान अशी तरंग येणार नाही तिला म्हणून. आणि जो काही सोललेला वाल होता तो यामध्ये टाकायचा, मिक्स करायचा मसाल्यांसोबत आणि त्यानंतर मग गरम पाणी केवढी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे ग्रेव्हीची तेवढं घालायचं आहे. काल हा वाल सोलायला मुलांना सुद्धा बसवलं होतं. म्हटलं चला सोला. तेवढंच त्यांचं पण कॉन्सन्ट्रेशन वाढतं. एकाग्रचित्ताने काहीतरी काम करतात ते आणि जरा शांत होतात.
कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी गरम पाणी. तर बस कुकरला 2 शिट्ट्या करून घेणार आहे मी आणि 2 शिट्ट्या झाल्या की हा वाल छान शिजतो. असं सुट्टा पण शिजवू शकतो, पण आता खरं म्हणायला गेलं तर थोडा वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून मग कुकरमध्ये पटकन 2 शिट्ट्या करून घेणार आहे. चव बघून घ्यायची, मीठ कमी जास्त असेल तर ते ॲडजस्ट करायचं आणि बस इथे कुकर लावून घेत आहे. त्यानंतर करून घेतल्या मी पोळ्या, तर इथे पोळ्या तयार आहेत आणि भाजी पण तयार झाली होती. तुम्हाला दाखवते. मुलांना डब्याला सुद्धा थोडीशी दिली होती, घट्ट-घट्ट काढून. तर अशी मस्तपैकी भाजी बनवून तयार झालेली आहे. चवीला खूप छान होती आणि इथे भांडे घासून गेल्या होत्या मावशी. त्यानंतर मी वरचे बरेच भांडे घासले, जे माझे पोळीचे पोळपाट लाटणं हे सगळं झालं होतं, ते घासून ठेवलं. ओटा बऱ्यापैकी आवरून ठेवला आणि जेवायला बसलेली आहे. तर आज जेवायला एकदम साधा, छान, मस्त चविष्ट बेत आहे. जेवणं वगैरे झाली, आवरून झालं. त्यानंतर मला काम होतं ते म्हणजे ज्वेलरी मेकिंगचं. तर मला इयर कफ बनवायचे होते आणि इथे तुम्ही जे पैसे बघताय ते माझ्या कमाईचे आहेत. म्हणजे जी काही ज्वेलरी मी विकते किंवा बनवते त्याचे हे पैसे आहेत. तर पैसे जरी ₹500 असले ना मैत्रिणींनो, तरी ते आपण स्वतः कमवलेले आहेत ना, याचा फार जास्त आनंद आहे. आणि मी पहिले जॉब करत होती. त्यानंतर काही कारणांमुळे, मुलांमुळे तो जॉब सोडला आणि आता असं वाटतं, की परत काहीतरी करावं नव्याने. म्हणून मग असं सुरू केलेलं आहे. जे काही माझा इंटरेस्ट आहे त्यामध्ये मी करत आहे. जसं ज्वेलरी मेकिंग, आर्ट, पेंटिंग हे सगळे प्रकार. तर लवकरच चॅनलवर पण मी टाकेल ज्वेलरीज. ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की घ्या आणि हे पण असे छान-छान इयरिंग्स, गळ्यातले मंगळसूत्र, नाकातला नथ अशा छान-छान मी बनवत असते. तर आता बनवत आहे मी इअर कफ. तर तेच बनवण्याचं इथं चालू आहे काम. तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना हीच विनंती आहे, ज्या गृहिणी आहेत. आपल्या घरचं ना किती पण फायनान्शियली स्ट्राँग असू द्या, व्यवस्थित असू द्या, काहीच प्रॉब्लेम नसू द्या. परंतु आपण ना स्वतःसाठी, स्वतःच्या मनाला आनंद मिळावा ह्यासाठी काही ना काहीतरी करायला पाहिजे. कारण आपण कुठेतरी विसरून जातो, की आपल्या हॉबीज काय आहे, काय आपल्याला आवडतं किंवा आपण काय करू शकतो. आपली कॅपॅबिलिटी काय आहे, घरातले कामं सोडून त्या व्यतिरिक्त आपण काय चांगलं करू शकतो आहे, हे ना आपण कुठेतरी विसरून जातो आणि जेव्हा आपण ते करतो आणि त्याचा आपल्याला काही ना काहीतरी मोबदला मिळतो ना मैत्रिणींनो, तेव्हा आपला कॉन्फिडन्स ना वाढायला सुरुवात होते. आपण स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करतो. प्रश्न इथे पैशाचा अजिबात नाहीये. पैशाचा प्रश्न का नाहीये, पण आहे पण. तर का आहे? जेव्हा आपल्याला कोणी 2 पैसे देतं ना आपल्या कामाचे, तेव्हा आपल्याला हुरूप येतो. आपल्याला अजून काहीतरी चांगलं करावं याचा एक उत्साह येतो आणि हा जो उत्साह असतो ना, तो आपल्यामध्ये जर आला, तर अल्टिमेटली त्याचा परिणाम आपल्या हेल्थवरच होतो. कारण आपण आनंदी असतो आणि आनंदी असलो, की आपोआपच आपली तब्येत चांगली होते आणि आपण आपल्या घराची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतो. प्लस आपण स्वतःला अपग्रेड ठेवतो नेहमीच. म्हणून फायनान्शियली आपल्याला काही प्रॉब्लेम जरी नसेल ना, तरी स्वतःसाठी का होईना थोडे पैसे कमवणं हे खूप गरजेचं असतं. गरजेला तर ते वेळी उपयोगी पडतातच, पण त्याचप्रमाणे आपला सेल्फ रिस्पेक्ट असेल, सेल्फ कॉन्फिडन्स असेल, सेल्फ लव्ह असेल, हे पण वाढायलाच मदत होते. आणि ह्या निमित्ताने का होईना आपण स्वतःला वेळ देतो, पटपट कामं करतो घरातली आणि उरलेल्या वेळात ही सगळी जी आवडते आपले छंद असतात ते करतो. आणि मग ते 4 लोकांना आवडले, आपल्याला ऑर्डर मिळाली, तर आपसुकच आपल्याला खूप छान वाटतं. आणि आपलं काम कोणाला तरी आवडलेलं आहे आणि त्याच कामाचा आपल्याला मोबदला मिळालेला आहे. हे खूप छान, खरंच खूप छान गोष्ट आहे. आणि असं ॲज अ गृहिणी आपण काय करतो ना, तेच-तेच घरातली कामं करतो आणि खूप लवकर डिमोटिव्हेट होतो. स्वतःला इग्नोर करायला लागतो, कसं पण राहायला लागतो. हे सर्व काही होऊ नये. आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येऊ नयेत. आपण आपल्याच कामावर फोकस ठेवावा. हा काय म्हटला, तो काय म्हटला, तो मला नावं ठेवतोय का, हा मला काय म्हणतोय. या सर्व गोष्टीकडे जर आपल्याला लक्ष द्यायचं नसेल, तर आपण आपल्या स्वतःमध्ये एंगेज राहणं खूप गरजेचं असतं. असे काहीतरी छोटे-छोटे बिझनेस किंवा जॉब असं काही करायचं. आता मला एकदम पण आता जॉबला बाहेर जाणं शक्य नाही. माझा मुलगा लहान आहे म्हणून मग घर सांभाळून, मुलांना सांभाळून जेही शक्य असेल ते मी करत आहे. तुम्ही सुद्धा करा, म्हणजे मग यातून तुम्हालाच आनंद मिळणार आहे.
तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा अशी ज्वेलरी जर आवडत असेल आणि घ्यायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा किंवा माझ्या Instagramला खाऊप्रेमी आपल्या YouTube चॅनलच्या Instagram पेजमध्ये मला DM करा. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. सुंदर सुंदर नथ आहेत, तर त्यासुद्धा तुम्हाला घ्यायच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.